नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये आपण बँड्समन पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। मागे आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, काही मुलांनी बघितले असतील, काहींनी नसतील बघितलेले। तर बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची उंची असेल, तुमची शैक्षणिक पात्रता असेल, तुम्हाला स्किल टेस्ट कशा पद्धतीने असते, संगीताची कौशल्य चाचणी म्हणतात त्याला, त्याच्यानंतर तुमचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला मेरिट कशा पद्धतीने लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। ओके, तर बघा आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा विद्यार्थी मित्रांनो, बँड्समन हे पद काय आहे पहिले ह्यावरती आपण बोलूया। ओके, तर बघा बँड्समन हे जे पद आहे हे पोलीस दलामधील एक महत्त्वाचे पद आहे, ज्यामध्ये आपल्याला शासकीय परेड असतील किंवा शासकीय कार्यक्रम असतील किंवा जेणेकरून जे स्वातंत्र्य दिन असतील, प्रजासत्ताक दिन असतील, 21 ऑक्टोबर हे जे महत्त्वाचे दिवस आहेत, ह्या दिवशी आपल्याला परेड असेल किंवा तिथे म्युझिशियनची गरज असेल, बँडची गरज असेल, तर त्यावेळेस आपल्याला पोलीस दलामध्ये हे बँड्समनला एक खूप चांगलं महत्त्व दिलेलं आहे। आणि ह्या बँड्समन पदासाठी तुम्हाला बऱ्याचशा सवलती आपल्याला पोलीस दलामध्ये दिलेल्या आहेत। तर आता आपण त्याची पात्रता काय आहे ते समजून घेऊया पहिल्यांदा। त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल पोलीस भरतीसाठी तुम्हाला 165 तुमची मुलांसाठी हाईट असते आणि मुलींना 155 सेंटीमीटर असते, बरोबर। तर मुलांना आणि मुलींना दोन्हीही 2.5 सेंटीमीटरची यामध्ये सूट दिलेली आहे। म्हणजे जर ज्या मुलांची हाईट 165 पेक्षा कमी असेल आणि 162.5 पेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांना आपण बँड्समन मध्ये फॉर्म भरू शकतो। ओके, आणि ज्या मुलींची हाईट 155 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि 152.5 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच तुम्ही बँड्समन पोलीस भरतीसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकतात। ओके, ज्यांची हाईट 152.5 पेक्षा कमी असेल मुलींची आणि ज्यांची हाईट मुलांची 162.5 पेक्षाही कमी असेल तर त्यांच्यासाठी ही संधी नाही। ओके, बँड्समन पोलीस भरतीसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे कौशल्य चाचणी। ओके, बघा गेल्या भरतीमध्ये बऱ्याचशा मुलांनी बँड्समन भरतीचे फॉर्म टाकले, पण त्यांनी कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस केली नाही किंवा त्यांनी क्लासेस केले नाही किंवा त्यांना असं वाटलं की फक्त बँड्समन 10वीच्या बेसवर आहे तर फॉर्म भरून टाकू आणि भरती होऊन जाऊ। तर तसं नसतं मित्रांनो। त्यासाठी जर तुम्हाला एवढी सूट दिलेली आहे तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी कौशल्य त्यांना दाखवणं गरजेचं आहे। ओके, तर त्यासाठी तुम्हाला कौशल्य चाचणी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे। हा दुसरा टप्पा असतो, पण हा टप्पा जर तुम्ही पास केला तर तुम्ही एक पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं। तर कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं, या कौशल्य चाचणीमध्ये सुद्धा 3 स्टेप असतात। पहिली स्टेप असते तुम्हाला वाद्य वाजवणं, दुसरी स्टेप असते तुम्हाला त्या वाद्याचं नोटेशन जे आहे ते विचारलं जातं, ज्याला आपण स्टाफ नोटेशन म्हणतो। त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे त्यामध्ये तुम्हाला स्वर ओळखता आले पाहिजे, जे स्वर ज्ञान आहे ते असणं गरजेचं आहे। मग आपण हे कुठून प्राप्त करू शकतो किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून मिळू शकतात, तर ह्या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ते जे क्लासेस घेतात, ज्यांच्याकडे चांगला रिझल्ट आलेला आहे, ज्यांचे मुलं बँड्समन मध्ये झालेले आहेत पोलीस भरतीमध्ये, तर अशा शिक्षकांकडे तुम्ही क्लासेस लावू शकतात आणि त्यांच्याकडे तुम्ही शिकू शकतात, जेणेकरून तुम्हाला बँड्समन साठी ज्या पोलीस धुंद असतील किंवा स्टाफ नोटेशन असेल हे सगळं शिकणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ही कौशल्य चाचणी पास करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने वाजवतोय तर आम्हाला कौशल्य चाचणी जर नाही आली तरी काही हरकत नाही, तर असं नसतं मित्रांनो। तुम्हाला ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे। या तिन्ही गोष्टी तुम्हाला येणं समांतर गरजेचं आहे, कारण ही स्किल टेस्ट असते 100 मार्काची। या 100 मार्कापैकी वाजवायला 50 मार्क आहेत, स्वर ओळखणे आहे याला 25 मार्क आहेत आणि त्याच्यानंतर जे स्टाफ नोटेशन असतं त्या स्टाफ नोटेशनला तुम्हाला 25 मार्क असतात। अशी टोटल तुम्हाला 100 मार्काची टेस्ट असते। मग या 100 मार्कामधून तुम्हाला किमान 50% मार्क घेणं गरजेचं असतं। येत्या लक्षात, ज्या विद्यार्थ्यांना 50 पेक्षा जास्त मार्क असतील अशाच विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीमध्ये पास केलं जातं। ज्यांना 49 मार्क आहेत त्यांना सुद्धा पास केलं जात नाही। ओके, तसा GR आलेला आहे आणि मागच्या भरतीमध्ये तशाच पद्धतीने भरती झालेली आहे। कौशल्य चाचणी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे। ओके, आता पुढचा टप्पा जो आहे तो भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते बघा।
तुम्हाला कळलंय की आता कौशल्य चाचणी कशा पद्धतीने होते, पण आता भरती प्रक्रिया कशी असते सर? मग भरतीमध्ये आम्ही जर फॉर्म भरला तर मग आता पुढे काय आमचं, कशा पद्धतीने भरती होणार आहे ही? तर बघा, जशी जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये तुमची कास्टनुसार जशा जागा असतील तशा तुम्ही फॉर्म भरू शकतात. जिथे काही ठिकाणी ओपन असतात, काही ठिकाणी कास्टनुसार असतात. ओके, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कास्टमध्ये फॉर्म भरलाय, तर ओके, नक्की तुम्ही कास्टमध्येच फॉर्म भरा तुमच्या. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर आमच्या कास्टच्या जागाच नाहीयेत, तर त्यांनी सरळ आपल्या ओपन मध्ये फॉर्म भरू शकतात. ओके, तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ओपन मध्ये फॉर्म भरला तरी चालणार आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमची येते भरतीची दिनांक, ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट्स बघितले जातात आणि तुम्हाला ग्राउंडवरती संधी दिली जाते की तुम्ही शारीरिक चाचणी तुमची घेतली जाते. त्या ठिकाणी तुमची उंची मोजली जाते, जे काय आहे 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे, त्याच्यानंतर गोळाफेक आहे. या सगळ्या इव्हेंट तुम्हाला देणं गरजेचंच आहे बँड्समनसाठी. 1600 मीटरही आहे तुम्हाला, 100 मीटर हे पण आहे आणि गोळाफेक हा सुद्धा आहे. म्हणजे जे पोलीस भरतीला ग्राउंड आहे ते सेम ग्राउंड तुम्हाला द्यावं लागणार. जे बँड्समनची मुलं आहेत त्यांना 50 पैकी ग्राउंडमध्ये 50 पैकी तुम्हाला 25 मार्क घेणं गरजेचं आहे. हा GR आहे. ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीमध्ये 50% जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं जातं स्किल टेस्टसाठी. मग दुसरा टप्पा येतो कौशल्य चाचणी, म्हणजेच स्किल टेस्ट. या ठिकाणी तुमचं संगीताची चाचणी होते. त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या प्रकारचे वाद्य वाजवताय, तुम्हाला कोणतं वाद्य वाजवता येतंय, मग तुम्हाला ते वाजवून घेतलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला स्टाफ नोटेशन बद्दल प्रश्न विचारले जातात. बोर्ड असतो, व्हाईट बोर्ड असतो किंवा ब्लॅक बोर्ड असतो, त्यावर ते तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुम्ही त्याची उत्तरं द्यायची असतात. स्टाफ नोटेशन कशा पद्धतीने आहे, काहींना लाईन स्पेस, या सगळ्या गोष्टी तिथे विचारल्या जातात, तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे. ओके, त्या टेस्ट मध्ये तिसरा टप्पा कुठला असतो की तुम्हाला स्वरज्ञान आहे की नाही. मग स्वरज्ञान तुमचं चेक करतात. ते तिथे त्यांच्याकडे ऑर्गन असेल तर ऑर्गन मध्ये ते तुम्हाला स्वर वाजवता आणि तो तुम्हाला ओळखून दाखवायचा असतो आणि गाऊन दाखवायचा असतो. यामध्ये तुमचं स्वरज्ञान चेक केलं जातं. ओके, म्हणजे हा टप्पा तुमचा कोणता, दुसरा. मग स्किल टेस्ट मध्ये जर तुम्ही पास झाले तर असं समजायचं की आपण आता 50% पोलीस झालेलो आहोत, कारण की शेवटचा टप्पा हा लेखी असतो. आणि स्किल टेस्ट मध्ये तुम्ही जर पास झाले तर माझ्या मते तरी चांगल्या पद्धतीने जर स्किल टेस्ट घेतली तर तिथे तुम्ही फार कमी मुलं निवडले जातात आणि त्यानंतर तुम्हाला लेखीला चान्स दिला जातो. मग लेखीला आपल्याला कॉम्पिटिशन फार कमी होऊन जातं. जर आपण स्किल टेस्ट पास झालो, कौशल्य चाचणी जर पास झालो तर आपल्याला लेखीला चान्स भेटतो. आणि जर पास नाही झालो तर आपली लेखी जरी 100 पैकी 100 असेल तरी काही फायदा होत नाही, आपल्याला तिथूनच काढून टाकलं जातं. त्याच्यामुळे कौशल्य चाचणी फार महत्वाची आहे. कौशल्य चाचणी पास झाल्यानंतर लेखीला तुम्हाला बोलवलं जातं. मग ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशी तुम्हाला सकाळी बोलवून तुमच्या पेपर होतो, त्या पेपरमध्ये तुमची जी मार्क्स असतील ती मार्क्स आणि तुमचे जे ग्राउंडचे मार्क्स आहेत ते तुमचे एकत्र केले जातात आणि तुमचं फायनल मेरिट लागलं जातं. म्हणजे कौशल्य चाचणीचे मार्क हे तुमचे फायनल मेरिटला पकडत नाही, पण कौशल्य चाचणी हा टप्पा अति महत्वाचा आहे, जरी तुमचे मार्क्स पकडत नसतील तरीही. ओके, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत शारीरिक चाचणीचे आणि लेखीचे, हे दोन्ही मार्क्स तुमचे एकत्र करून तुमचं मेरिट फायनलला लागलं जातं आणि तुम्ही फायनली पोलीस होतात. त्यानंतर मग डॉक्युमेंट्स झाल्यानंतर हजर करून घेतात. त्यानंतर मग तुमची ही पोलीस म्हणून नियुक्ती केली जाते. ओके, अशा पद्धतीने आपली बँड्समनची भरती प्रक्रिया होते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर संगीताची जर कुठल्या इन्स्ट्रुमेंट वाजवायची आवड असेल तर नक्कीच तुम्ही ही बँड्समनची भरती देऊ शकतात. ह्या बँड्समनच्या भरतीमध्ये तुम्हाला खूप चांगला चान्स हा शासनाने दिलेला आहे, कारण की यामध्ये तुम्हाला हाईटमध्ये सुद्धा सूट दिलेली आहे आणि शिक्षणात सुद्धा सूट दिलेली आहे. जसं तुम्ही 10वी पास वरती सुद्धा ही भरती देऊ शकतात, तसं पोलीस शिपाईसाठी तुम्हाला 12वी पास लागतं. त्या पद्धतीने इकडे 10वी पास असले तरी तुम्हाला चालेल. मग असं नाही की तुम्ही फक्त 10वी पास आहात म्हणूनच करू शकतात. तर जे मुलं ग्रॅज्युएट आहेत किंवा जी मुलं 12वी पास आहेत अशी मुलं ही बँड्समनची भरती करू शकतात. आणि ज्यांची हाईट जास्त आहे, ज्यांना आवड आहे, त्यांनी नक्कीच बँड्समनची भरती ट्राय केली पाहिजे, कारण की तुम्हाला हा एक चांगल्या पद्धतीने स्कोप आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे वय संपत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बँड्समनचा विचार करा, कारण की तुमचं जर ह्या वर्षी नाही झालं, तुम्हाला जर ह्या वर्षी फॉर्म भरताय तुम्ही, पण ह्या वर्षी सुद्धा जर तुमची भरती हुकली तर नक्कीच तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न जे आहे ते होऊ शकणार नाही पूर्ण. त्यामुळे तुम्ही हा बँड्समनचा पर्याय निवडू शकतात. तुम्हाला हा गोल्डन चान्स आलेला आहे. तर नक्कीच मला तरी वाटतंय तुम्ही ही जी बँड्समनची भरती आहे याचा ट्राय केला पाहिजे. याबद्दल जर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकतात किंवा माझ्या नंबरवरती
व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस लावायचे असतील त्यांनी सुद्धा मला क्लासेससाठी इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकतात. माझ्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही बॅच चालतात. मागच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेतलेला आहे महाराष्ट्र पोलीस बँड्समनमध्ये. त्याच्यामुळे नक्कीच आपण आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आम्हाला एकदा तुम्ही कॉल करू शकतात. ओके, थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ गरजू मुलांना शेअर करा की ज्यांचे ह्यावेळेस वय संपत आलेले आहेत किंवा ज्यांना 10वीच पास आहेत, ज्यांना पोलीस होण्याचे स्वप्न आहे, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून आपली ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच याचा त्यांना फायदा होऊ शकतो. ओके, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जे नवीन अपडेट्स आहेत ते मिळत राहणार आहेत. ओके, धन्यवाद.